पहिला बॉल जयदीप, पहिला बॉल डाव्या रेषेवरती इथे पाहायला मिळतं. सुरुवात झाली आहे अतिरिक्त चेंडूने इथे सुरुवात होत असताना पाहायला मिळते. जयदीप बोंदिवले मॅकमिलन गोविंद ऑन द स्ट्राइक. पुढचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला, फटका मिस टाइमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. वॉर्ड कॅच. खेळाडू क्रमांक पहिला मॅकमिलन गोविंद बाद. करण चव्हाण बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. करण चव्हाणला आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. तर नॉन स्ट्राइक हिटला आपण प्रणय कोळीला पाहतोय. पुढचा बॉल जयदीप बोंदिवले. हा बॉल खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळण्यात आलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एक सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न होतोय इथे. ज्या क्षेत्ररक्षकाने अविश्वसनीय झेल टिपला त्याच्याकडून हा हलगर्जीपणा होत असताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते. एकंदरीत 4 धावा धावफलकावरती आहेत. जयदीप बोंदिवले ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्याला बिलॉंग करणारा आणि गोकुळ गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतं. ही स्पर्धा खेळण्यासाठी ठाणे जिल्ह्याचं शेवटचं टोक, ज्या टोकाहून शहापूरहून तो इथे आलाय. पुढचा बॉल लोअर पुल टोस डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जेडी वरती आक्रमण. षटकार. ऑन स्विंग पुढे सरकला, उजव्याशीच्या बाहेर आला. लोअर पुल टोस बॉलला अगदी गोलंदाजाच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा फटका इथे पाहायला मिळतोय. 6 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या मुंबई किंग क्रिकेट लाईफ अकॅडमी चारकोप टीम बॅटिंग करते. पुढचा बॉल आणखीन एक फटका कमी गतीने हाताळलेला हा बॉल लपेटला ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. काउ कॉर्नर आणि डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये एक सिंगल इथे प्राप्त होईल. एकेक धावात घेत असताना मोठे फटके केल्यानंतर धावफलक हलतं ठेवणं ही बाब जमेची राहते. कारण अननेसेसरी आपण ज्या वेळेला धावा थांबतात ना त्या वेळेला अनेक वेळेला आपण पाहतो की तिथे संघावरती प्रेशर येतं. प्रेशर आल्यानंतर अंडर प्रेशर विकेट गमावलेल्या पाहायला मिळतात. आणि नेहमीच आपण पाहिला ना की जिथे धावा थांबतात तिथे विकेट मिळतात. क्रिकेटचं पूरक समीकरण. परंतु पुढचा बॉल प्रणय कोळीच्या बॅटमधून आणखीन एक विध्वंसक विनाशकारी षटकार. जसा चेंडू बॅट वरती आला ना तसा सीमारेषेच्या बाहेर निघून गेला आणि जणू काही मोहर उमटवली होती या चेंडूवरती. पोस्ट वन लाईव्हच्या माध्यमातून आपण थेट प्रेक्षेपण पाहतोय. चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि
बेल आयकॉनचं बटन जरूर हिट करा, कारण या स्पर्धेच्या नाही तर महाराष्ट्रातील अनेक मोठ्या स्पर्धा तुम्हाला याच युट्यूब वाहिनीवरती पाहायला मिळतील. बॉल कमी गतीने आता आला, शेवटचा चेंडू एक धाव इथे मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 5 षटकांच्या लढतीमध्ये पूर्वार्धाचा खेळ चालू असताना टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना चारकोपचा मुंबई किंग क्रिकेट लाईव्ह अकॅडमी टीम बॅटिंग करत असताना धाव फलकावरती धावा 18 खेळाडू बाद झालाय. तो पहिल्या षटकाचा खेळ 18 धावा धावफलकावरती आहेत. अनिकेत याला पाचारण करण्यात आलं. एक युवा खेळाडू गोलंदाजी मार्ग वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. अनिकेत बदलापूरचा खेळाडू आहे, बदलापूरला बिलॉंग करतो. अनिकेत गोलंदाजी मार्ग वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. आपण दूरचा पल्ला गाठून किंबहुना अगदी त्याच वेळेला लांबवरचा पल्ला गाठून प्रवास करून इथे का आला आहोत ते दाखवून द्यावा लागेल प्रत्येक खेळाडूला. यावेळेला फटका पहा, चेंडूला पुल केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर झालाय, गुल आलाय, षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक 24 वरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळत. प्रणय मैदानाच्या आतमध्ये विध्वंसक रूप त्याने धारण केल्यानंतर फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. आपल्याकडे जो क्लास आहे ना तो इथे बॅटिंग मध्ये नेहमीच दाखवावाच लागतो, कारण आपण नेहमी म्हणतो ना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आपण उतरलो आहोत. वेळ आपली येते, वेळ याच खेळाडूची आहे. त्याच्या पाठमधून लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार. पराक्रमाची बुरळ असलेली तलवार हिला कदापि गंज लागत नाही. या खेळाडूने नेहमीच पराक्रम केलेले आहेत. 4 चेंडू 19 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय. 30 धावा धावफलकावरती आहेत. एक खेळाडू झालाय बाद. अनिकेत 2 बॉल 12 धावा त्याने अद्याप खर्च केलेल्या पाहायला मिळतात. प्रणय कोळी पुढचा बॉल कमी गतीने आणखीन एक तिसरा बॉल. बॅक टू बॅक सिक्सेस. 3 बॉल वरती आले. 3 उत्तुंग आकर्षक षटकार. ज्या धातणीचे फटके आलेत ना अगदी पूल हुक चांगल्या रीतीने तो करतोय. 5 बॉल 25 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय. 500चा स्ट्राईक रेट आहे. 3 बॉल 9 धावा. जिथे आपण करणला पाहतोय त्याच्या बॅट मधून 300च्या स्ट्राईक रेटने धावा आल्यात. 1 षटकार. प्रणय कोळीने 4 षटकार ठोकलेत. संपूर्ण आता सूत्र हलवावे लागतील. नवी लिंगाला किसन देवेंद्र नागेश यांना आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. धावा जशा आल्या ना तसे सारे एकत्रित आले. अनेक वेळेला आपण म्हणतो अडचणीमध्ये देवाचं दर्शन आणि मित्रांचं मार्गदर्शन हे नेहमीच महत्वाचं राहतं. मार्गदर्शन निश्चितच घेतलं जाईल अनिकेतच्या माध्यमातून, कारण रन्स आल्यात त्या 18 या 3 बॉलवरती. 36 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू. यावेळेला पुढचा बॉल आणखीन एक 4थ्या बॉलवरती 4था आलाय. अजून 2 षटकार पाहायला मिळाले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. प्रणय कोळी 6 चेंडू 31 धावा. मुंबई किंग्स यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पुढचा बॉल
आणखीन एक बॅक फुटला आले कवसला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार सेहेचाळीस धावा धावफलकावरती आहे 5व्या बॉलवरती चौकार आला आणि घेत उजव्या सीच्या बाहेर वेगाने इथे आत आलेला बॉल शरीरापासून दूर ठेवला गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येते एक्स्ट्रा रन संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने 47 धावा धावफलकावरती आहेत टॉस जिंकल्यानंतर घेतलेला हा निर्णय अद्याप पथ्यावरती पडलेला नाही आहे मैदानाच्या आतमध्ये हुसाई बांद्रा या संघाच्या अडचणी संकट वादळ ते घोंगावतं मैदानाच्या आतमध्ये प्रणय कोळी नावाचं आणि वादळाच्या तडाख्यामध्ये एक गोलंदाज आलाय जो गोलंदाजी करतो आहे आणि पुढचा चेंडू यावेळेला बॅटची आउटसाइड ईस्ट थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय किसन देवेंद्र चेंडू पर्यंत पोहोचेल तत्वर मात्र धावा इथे अर्जित होत आहेत 2 धावा इथे वेगाने कंप्लीट करण्यात आल्यात या दुहेरीच्या मदतीने 8 बॉल 37 वरती जाऊन पोहोचलाय तो एकंदरीत प्रणय कोळी संघाची धावसंख्या 49 ला 1-2 षटकांचा खेळ संपला या षटकामध्ये आला तब्बल 31 धावा तर बोरिवली बॉयजचे व्यवस्थापक भारत शासनाचे कौशल्याचार्य पुरस्कार विजेता सुभाष कोल्हापटे सर आपल्याला नम्र विनंती आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे काही वर्षापूर्वीच सुभाष कोल्हापटेजी यांना भारत सरकारचा कौशल्याचार्य पुरस्कार विजेता म्हणून घोषित करण्यात आलं आणि भरत वाघेला अमित बाबा ठवाळचे खूप जवळचे मित्र आहेत बोरिवली बॉयजचे संस्थापक सदस्य आहेत आपणास नम्र विनंती मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे धन्यवाद जयदीप बोंडिवले गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतं यावेळेचा बॉल ऑन साइडला गॅप मध्ये क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जयदीप वरती हल्ला चौकार बॉल कमी गतीने जयदीप बोंडिवले या जलद गतीच्या या गोलंदाजाने ना आपला प्रभावी मारा इथे दाखवलेला पाहायला मिळतो रतन बुवा स्मृती चषकाची स्पर्धा आठवते नक्षीलन मधून या खेळाडूने खुल्या गटामध्ये सर्वांचं लक्ष वेधलं सर कर्नल दिलीप वेंगसरकर यांचं लक्ष वेधलं त्यांनी याच्या पाठीवरती हात मारला आणि तिथून मागे वळून पाहिलंच नाही या खेळाडूने फलंदाजी असू द्यात गोलंदाजी असू द्यात क्षेत्ररक्षण असू द्यात तिन्ही फॉर्मॅट मध्ये 3 डायमेन्शन प्लेयर आहे जयदीप बोंडिवले आणि तो गोलंदाजी करतोय पार्टनरशिप 52 धावसंख्येची झाली आहे 13 बॉल 52 धावांची भागीदारी इथे रचण्यात आली आहे 8 बॉल प्रणय कोळी 37 वरती नॉट आउट आहे 4 बॉल 13 धावा करणच्या बॅट मधून आल्यात करण नॉन स्ट्राईक एंड वरती केवळ मैदानाच्या आतमध्ये पाहत राहतोय कारण बॅटिंग ज्या दर्जाची चालू आहे प्रणय कोळीची पुढचा चेंडू घेऊन जेडी यावेळेला खाली राहणारा हा बॉल हाताळण्यामध्ये यशस्वी होतोय वेगाने गोलंदाजीसाठी तो जाणला जातो चेंडू वळवणं असेल अगदी त्याच वेळेला कमी गतीने चेंडू टाकणं असेल अगदी खोलवर टप्प्याचे बॉल असतील या साऱ्या गोष्टी महत्वाच्या राहतात त्याच्या गोलंदाजीमध्ये एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 55 धावा धावफलकावरती आहेत मागील मॅचचे विजेते संघ लक्ष वेधूयात की आपण कुठेही जाऊ नका कारण या मॅच नंतर लगेचच पुढचा सामना खेळवण्यात येईल टाई पॅकर्सचा प्रभादेवी डाव्या एसीवरती गोलंदाजाला दंडित करण्यात येईल एक्स्ट्रा धावा रन्स येत असताना पाहायला मिळतात आपण गोलंदाजीतील सर्वोत्तम देत असताना अगदी त्याच वेळेला आपण अशा रीतीचे चेंडू जर हाताळले या अतिरिक्त धावा खर्च केल्या तर प्रतिस्पर्धी संघाला जास्तीचं प्रेशर येणार नाही परंतु
या बाबी पार्ट ऑफ द गेम देखील राहू शकतात, कारण एखादा बॅटर जर का आपल्या विरोधामध्ये हवी ठरत असेल तर त्याच्या विरोधात गोलंदाजी करणं अवघड होत असेल तर त्याच वेळेला एखादा चेंडू अवांतर टाकून आपण कसं त्याला नॉन स्ट्राईक इनवरती आणता येईल या बाबी महत्वाच्या राहतात. क्रिकेटचे फासे टाकाव्या लागतात, भान ठेवून योजना आखाव्या लागतात आणि बेभान होऊन त्या अंमलात आणणं फार गरजेचं असतं. यावेळेला मोठा स्ट्रोक प्रणय कोळीच्या बॅटमधून ब्रँडेड स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. प्रणय कोळी एक पात्री अभिनय त्याने केले अद्याप, कारण एक पात्री अभिनय करत असताना जिथे एक हाती किल्ला लढवत असताना त्याला आपण पाहत आहोत वन साइड हिरो आहे. 63 धावा त्याच्या संघाच्या खात्यामध्ये आहे, तर वैयक्तिक प्रणय कोळीच्या बॅटमधून 10 बॉल 44 धावा पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल पुन्हा एकदा जयदीप. 32 धावा त्याने खर्च केल्या अद्याप आपण पाहत आहोत. पुढचा चेंडू यावेळेला डाव्या रेषेवरती ऑफ साइडला शॉट बॅकलेफ्टने केले, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, एकाच ऍक्शन मध्ये पेकी करेल तत्पर मात्र 2 धावा अर्जित करण्यात आलेल्या आहेत. दुहेरीच्या मदतीने प्रणय कोळी जाऊन पोहोचतोय 46 या धावसंख्येवरती. संघाची धावसंख्या 65 ला 1 धाव फलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना मुंबई किंग क्रिकेट लाईफ अकॅडमी चारकोप 3 धाव फलकावरती धाव आहेत त्या 65 ला 1. ज्या वेगाने आलात ना, कुठे ना कुठेतरी धावगतीवरती अंकुश लगावणं, स्पीड ब्रेकर टाकणं या गोष्टी महत्वाच्या राहतील. कारण ज्या वेगाने आपण पुढच्या 2 षटकामध्ये धावा पाहायला मिळतात त्या 100 गाठली जाऊ शकते. क्रिकेटचा खेळ आहे, बाकी तर हे केवळ स्वप्नरंजक असतात, आनंद देतात, उत्साह वाढवतात, या पलीकडे जास्तीचं काही नाही. प्रणय कोळी 11 दुसरी 46 नॉकआउट खेळतोय आणि इथून आपण 6वं अर्धशतक लोड होत असताना पाहत आहे. एकंदरीत 6व्या अर्धशतकापासून प्रणय केवळ 4 धावा दूर आहे आणि या स्पर्धेतलं 6वं अर्धशतक यदा कदाचित पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये फेरबदल, कुणाल याला पाचारण करण्यात येते गोलंदाजी मार्क वरती. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक इश्तियाक शेखने ठोकलं, दुसरं अर्धशतक थॉमस डाईसच्या बॅटमधून पाहायला मिळालं, तिसरं अर्धशतक जिथे आपण तरुण 20च्या नावावरती पाहायला मिळालं, चौथं अर्धशतक भावेश शिलारने ठोकलं, 5वं अर्धशतक प्रशांत गदतने ठोकलं. 6वं येईल का हे देखील तितकंसं पाहणं गरजेचं असणार आहे. 65 धावा धाव फलकावरती अधिक खेळ बाद. पुढचा बॉल कुणाल, मंदार गुरवच्या नावावरती देखील एक अर्धशतक आलाय, अर्थात 6 अर्धशतक झालंय. 7वं येईल का पाहणं गरजेचं आहे. इथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये ही धाव अर्जित करण्यात येईल. व्हाईट बॉल होता परंतु घडतंय तरी काय, नशीब सुलतान खान सारखा सर्वांना दाद देत नाही. नशिबाने कालच्या दिवशी साथ केवळ सुलतान खानला दिली होती. अशाच रीतीचा थ्रो त्याने फाईन लेग वरून केला, त्याच वेळेला थेट तो नॉन स्ट्रायकर इंगच्या यष्टनवरती आढळला आणि सुनील चावरी तिथे रनआउट बाद झाला होता. सर्वांचं नशीब इतकं लक लाभ नसतं. धावा मिळाल्या त्या 3 व्हाईट बॉल आला त्यावरती धावा पूर्ण करण्यात आल्या, तर 2 एकंदरीत धाव फलकावरती धावा ते 69. 6 अर्धशतक कंप्लीट झालं. मंदार गुरव बंड्याने अर्धशतक मागील मॅच मध्ये ठोकलं. अर्थात ही खेळपट्टीनं फलंदाजांच्या प्रेमामध्ये पडली आहे. 4 धावा आल्या, 3 पळून पूर्ण केलं. 4 धावा धाव फलकावरती, 69 धावा धाव फलकावरती आहेत. 11 बॉल 46 वरती नॉट आउट खेळतो प्रणय. जर प्रणय षटकारांमध्ये डील करतो तर 3 धावाही पळालाय.
ही बाब महत्वाची अर्धशतक ठोकलाय प्रणय कोळीच्या नावावरती या स्पर्धेतलं 7वं अर्धशतक इथे पाहायला मिळत आहे. टेनिस क्रिकेट की आन है, इस टीम की ये जान है, ये खिलाड़ी अर्धशतकों का प्रधान है. प्रणय कोळीच्या बॅटमधून अर्धशतक आलंय. काय फटका आला त्याच्या बॅटमधून, बॅट फुटला, तो निष्णात आहे आणि त्याने अशा रीतीचे स्ट्रोक खेळलेत. 75 धावा धावफलकावर. 4थं षटक प्रगतीपथावरती आलाय. पुढचा बॉल, आणखीन एक फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, त्याच्या मस्तकावरती दस्ता, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकाराच्या मदतीने 81 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा चेंडू लोअर फुलटॉस खोलामध्ये पंचाकडे अपील करण्यात आली आहे. डाव्या रेषेवरती चेंडू पाहायला मिळाला होता. इथे धाव घेण्याचा प्रयत्न, एकेरी धाव इथे अर्जित करण्यात आली. चर्चा या गोष्टी चालू होती. पहा स्कोरवर ढलतं ठेवणं, स्ट्राईक स्वतःकडे न ठेवणं, किंवा अगदी त्याच वेळेला आपल्या संघासाठी खेळत असताना प्रणय कोळीला पाहायला मिळालं. कारण प्रणय कोळी ज्या फॉर्मामध्ये आहे, प्रणय कोळीने षटकारांची लयलूट केली आहे. 11 बॉल 46 वरती तो नॉट आउट होता, तरी देखील 3 धावा त्याने पळून पूर्ण केल्या. धावफलकावरती धावा त्या 82. एक खेळाडू झाला बाद. करण यावेळेला असेल स्ट्राईक इन वरती. पुढचा चेंडू डाव्या एसीवरती वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येईल. अतिरिक्त धाव. एखादी मालगाडी जर ज्या वेळेला एखाद्या ट्रॅकवरून जात असते, ज्या वेळेला मालगाडीचे डब्बे संपत नाहीत ना, एकंदरीत की या षटकामध्ये षटक संपुष्टात येताना पाहायला मिळत नाहीये. धावा धावा रन्स रन्स, त्याच वेळेला चेंडू अतिरिक्त, आणि धावफलकावरती 83 धावा आपण पाहत आहोत. कमी गतीने टाकला होता बॉल. डाऊन द ग्राउंड खेळले. लॉंग ऑफला मॅडी आहे, त्या ठिकाणी एक सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने तिथे आपण धावफलकावरती पाहत आहोत. 83 धावा, 84 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही एका षटकाचा खेळ आणि या षटकातील 2 चेंडू असे 8 बॉलचा खेळ बाकी आहे. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतो आहे. पुढचा बॉल, कुणालचा हा चेंडू ऑन साइडला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय, परंतु त्याच्या वाक्याच्या बाहेर. आणखीन एक अनदर वन मोर बिग हिट षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या डाऊन पोझिशन 90 धावा धावफलकावरती आहे. प्रणय कोळी 64 धावसंख्येवरती नॉट आउट खेळत आहे. प्रणय कोळीच्या बॅटमधून अद्याप 64 धावा आल्या. पुढचा बॉल खोलामध्ये ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव निश्चित मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 90 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 90 रन्स ऑन दी बोर्ड. 91 धावा धावफलकावरती आहे. जिथे 4 षटकांचा खेळ संपला, 91 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये 4 कोप संघ. दोस्तों, इस वक्त मैं खड़ा हूं अभिषेक जैन के साथ. भारतीय टीम के क्रिकेटर्स केएल राहुल, सूर्य कुमार यादव, महेंद्र सिंह धोनी, इनको थ्रो आर्म जो आप देखते हैं ऐसा बॉल किया जाता है, बिल्कुल थ्रो आर्म स्पेशलिस्ट है और उनका भव्य सत्कार हम करने जा रहे हैं. इंडियन क्रिकेट टीम के साथ जो काम कर रहे हैं, आज हमारे लिए बड़े खुशी की बात है कि वो उपस्थित है. कॉन्ग्रेचुलेशन अभिषेक जैन एंड विश यू गुड लक. थैंक यू सो मच. चलेंगे. हाँ, आइए. लालू यादव, देखिए वो पॉलिटिशियन लालू यादव नहीं है, ये साइड आर्म स्पेशलिस्ट है. बहुत इंपॉर्टेंट काम है दोस्त. आज जो इंडियन प्लेयर इतने बड़े बड़े शॉट्स मारते हैं ना, ये थ्रो आर्म की जो प्रैक्टिस उनको दी जाती है, ये लोग पर्दे के पीछे के कलाकार हैं. और दीपक शाह मेमोरियल में ऐसे लोग उपस्थित है, ये बड़ी खुशी की बात है. ये विनय भाई, विनय सर, ये
आइए सर जी, वेलकम. लालू यादव and Abhishek Jain, we are proud of your achievements. बहुत बड़ी खुशी का मौका है विनय भाई का सत्कार हमारे लिए आज. थैंक यू सर जी, आज आप यहाँ पर पधारे, हमें हौसला हमारा बढ़ाया. थैंक यू सर, थैंक यू अभिषेक जैन एंड लालू यादव. इट्स ओवर टू यू जयेश भोसले. राहुल रॉय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतं. व्हाईट बॉलने सुरुवात केली राहुलने. प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा राहुलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. डावखुऱ्यात आता जलदगतीचा गोलंदाज. संघाची धावसंख्या 92 धावा धावफलकावरती आहे. 7 अर्धशतक अद्याप आले. हा चेंडू उजव्या बाहेर. आणखीन एक चेंडू इथे पुन्हा एकदा टाकावा लागतोय की काय गोलंदाजाला. 16 बॉल 65 धावांसंख्येवरती प्रणय कोळी खेळतोय. प्रणय कोळीने एखादी धाव अजून पाहिली बनवली ना ती या स्पर्धेमध्ये एका मॅच मध्ये सर्वाधिक धावा बनवणारा बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल. इश्तियाकने जे महत्वाची खेळी केली परंतु तरुण बेसने त्याच्या रीतीची बॅटिंग केली होती. महत्वाचं राहील की प्रणय कोळीच्या बॅटमधून किती अजूनही स्ट्रोक येतात पाहणं. कमी गतीने लपेटण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना पाहायला मिळतोय. 17 बॉल 65 धावा. शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये या बाबी सोप्या नाही आहेत. जास्त वेळ व्यतीत करणं, खेळपट्टीवरती मोठे स्ट्रोक सिलेक्शन करणं, संघाच्या हितासाठी धाव करणं आणि या साऱ्या गोष्टी जुळवून आणल्यात त्या प्रणय कोळीने. तो केवळ 17 बॉल 65 धावाच नव्हे तर तो दुसऱ्या बॅटरसाठी देखील धावलाय. यावेळेचा बॉल लॉंग साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. ज्या खेळाडूच्या हाती जाऊन चेंडू विसावला ना या वर्षीच्या हंगामामध्ये याच बॅटरने एक शतक ठोकण्याचा एक मोठा विक्रम देखील नोंदवलाय. तो नागेश ज्याला आपण पाहत आहोत लॉंग ऑनला. 94 धावा धावफलकावरती आहेत. मान्सून 70 ब्लास्ट मध्ये ज्याने शतक ठोकलं होतं. खोलात टाकलेला बॉल. राहुल सारखा एक्सपिरियन्स गोलंदाज शेवटचे षटक हाताळण्यासाठी येणं ही बाब तितकीशी महत्वाची आहे. परंतु इतक्या धावा आल्यानंतर त्याचा एक विकल्प म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. ही बाब कितपत योग्य होती. संघाची धावसंख्या 94. 3 चेंडूचा खेळ संपलाय. कमी गतीने बॅटची आतली कडा. किशन देवेंद्रकडे चेंडू ट्रॅव्हल होईल. पैकी चांगली झाली. खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये होती. इथे बाद. रन आउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज एका मॅच मध्ये 18 बॉल 66 धावांची खेळी केली आहे. प्रणय कोळीची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये मित्रांनो. एकसरचे परीक्षित म्हात्रे आणि हेमंत निमले या दोन्ही व्यक्तींनी 500 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा केलं. प्रणय कोळी यांच्यासारखी सामना झाल्यावर आपण हे पारितोषिक त्यांना देणार आहोत. वेलकम जयेश दादरकर, श्रीकांत दादरकर. नाम कोई भी हो काम काफी है. आणि वी वेलकम द लेजेंडरी प्लेयर फ्रॉम बोरिवली जयेश दादरकर. आपलं स्वागत. पुढचा बॉल खोलामध्ये इथे पाहायला मिळाला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 95 धावा धावफलकावरती आहे. 95 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू यावेळेला डाऊन द ग्राउंड. या फटक्यामध्ये आहे वजन. धावनेतील संपूर्ण अर्धा डझन षटकार. 100 धावा कंप्लीट केल्या टीमने. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 101 धावसंख्येच्या 101 धावा धावफलकावरती आहेत. 102 धावसंख्येचं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. पूर्वार्धाचा खेळ संपलेला पाहायला मिळाला. 18 बॉल 66 धावांची खेळी गेली. जिथे मात्र प्रणय कोळीने मॅकमिलन गोविंद फार स्वस्तामध्ये बाद झाला. एकही धाव तो बनू शकला नाही. करणने चांगला खेळ केला. 10 बॉल 21 धावा त्याच्या बॅटमधून.
सौरभ सिंग, एक बॉल एक धाव त्याच्या बॅटमधून आली. जयदीप बोंडिवले 2 षटक, 17च्या करण रणडेटने धावा खर्च केला. इकॉनॉमिक्सने 34, 1 षटक. अनिकेत 31 धावा त्याने खर्च केल्या. कुणालने 24 धावा खर्च केल्या. राहुलने 11 धावा खर्च केल्या. एक मात्र गोलंदाज राहुल राय हा चांगल्या दर्जाची गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. एकंदरीत धावफलकावरती आहेत त्या जिथे आपण पाहतो 101, 102 चं ठेवण्यात आलं टार्गेट. या उत्तरार्धाकडे वळूयात. आवाजामध्ये करूयात बदल. द व्हॉइस ऑफ इंडिया रेजी पांड्या सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद जयेश जी भोसले. लेट सर दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी, ये टूर्नामेंट में हमारे साथ इस वक्त दीपक शाह के करीबी मित्र, दीपक शाह के मार्गदर्शन में खेलने वाले और भारतीय क्रिकेट में बहुत बड़ा नाम जिनका इज्जत और एहतराम के साथ लिया जाता है, ऐसे मेरे दोस्त जयेश दादरकर यानी कि श्रीकांत दादरकर, इनका हार्दिक स्वागत है. मुंबई की महिला टीम को वेस्ट जोन और ऑल इंडिया टूर्नामेंट जिनके मार्गदर्शन में जीतने का मौका मिला. वन ऑफ द प्रोलिफिक रन गेटर्स, बैंक ऑफ इंडिया के मार्केटिंग मैनेजर के रूप में उन्होंने काम संभाला. और इतना ही नहीं, कोचिंग भी करते हैं और क्रिकेट टूर्नामेंट ऑर्गेनाइज भी करते हैं. और सबसे बड़ी बात है कि जयेश दादरकर एक एक्सेलेंट प्लानर है. मतलब टूर्नामेंट का प्लानिंग उनसे कोई सीखे, ये बड़ी बात है. तो वेलकम जयेश दादरकर. और मतलब दीपक शाह के बारे में मेरे ख्याल से जयेश दादरकर एक ज़्यादा नहीं तो भी 5 से 7 पेज का निबंध लिख सकता है. मतलब ऐसा हमारा दीपक था और दीपक ने कई लोगों की ज़िंदगी में उजाला लाया. और आज हमारे लिए खुशी का मौका है कि जयेश दादरकर हमारे साथ उपस्थित है. और इन्होंने भी बहुत बड़े बड़े क्रिकेट टूर्नामेंट्स, एक जमाना हुआ करता था जब गोरेगांव की 3 टीमों की बड़ी राइवलरी थी, कैम्ब्रिज, सरोज और सिलेक्टेड. उस दौर में जयेश दादरकर ने बहुत खतरनाक क्रिकेट खेली. रमेश नार्वेकर जिसकी तारीफ करे वो खिलाड़ी कैसा होगा आप सोचिए. और इससे भी बड़ी बात ये है कि ये अलग बात है कि कोची टस्कर्स टीम आईपीएल में कुछ समय रही. अगर कोची टस्कर्स कुछ दिन और रहती तो मेरा भाई श्रीकांत दादरकर मेरे ख्याल से उसके बड़े मैनेजर की पोस्ट पर पहुंचता. ऐसी इसकी स्ट्रॉन्ग बायोडेटा है. एंड वी वेलकम जयेश दादरकर ऑन बिहाफ ऑफ एवरीवन. नॉर्थ मुंबई प्रीमियर लीग का सफल आयोजन उन्होंने किया. वेलकम कौशलाचार्य पुरस्कार विजेता सुभाष जी कोलाप्टे. सुभाष कोलाप्टे सर की भी एक खास बात है, लेकिन इसके पहले एक सत्कार करेंगे जयेश दादरकर का. उनका असली नाम जयेश दादरकर है, लेकिन उनकी बैटिंग की स्टाइल ने उनको नाम दे दिया श्रीकांत. और ये वो खिलाड़ी है जिसके टाइम पे यूट्यूब नहीं था, वरना ये भी वर्सोवा में 2 BHK में रहता. आज जो खिलाड़ी पैसा कमा रहे हैं ना, ये पैसे ये खिलाड़ी लोग रोज के SMS आते हैं इनको. ऐसे बड़े बड़े प्लेयर है ये दोस्तों. ये अपने आप में बहुत बड़ी इंस्टीट्यूट है. जयेश का सत्कार जयेश कर रहा है, क्या बात है. Congratulations Jayesh, we are proud of your achievement man and thank you so much. आइए सुभाष कोलाप्टे जी कौशलाचार्य पुरस्कार विजेता. ITI एक बड़ी पीढ़ी को मुतासिर करने वाले, विराट स्पोर्ट्स की स्थापना में जिनका बहुत बड़ा योगदान रहा, बोरिवली बॉयज के संचालन में जिनकी बहुत बड़ी भूमिका रही है, ऐसे मेरे भाई, मेरे मित्र, मेरे चाय के पार्टनर सुभाष कोलाप्टे जी, इनका एक भव्य सत्कार होने जा रहा है जयेश दादरकर के हाथों. थैंक यू सो मच सुभाष जी. आप इसी तरह मुस्कुराते रहें, अच्छा काम करते रहें, ये हम शुभकामनाएं दे रहे हैं. थैंक यू सो मच श्रीकांत. काइंडली बी सीटेड. कैलाश मात्रे इनका विशेष आभार. अनिल घाड़ी, मित्र परिवार,
द ग्रेट मराठा संस्थापक और शिवसेना शाखा प्रमुख मोहनजी पाटिल, भूषण पाटिल, मुंबई रीजनल कांग्रेस कमेटी के ट्रेजरर मनोज नायर, मुंबई रीजनल कांग्रेस कमेटी के सेक्रेटरी, पहला ओवर करेंगे अमय। फोर्स 1 लाइव पर इसका सीधा प्रसारण और ओपनिंग बैटर मुकेश गायकर पहली बॉल पर पुल करने गए थे, वहां पर बॉल ने टप्पा खाया, 1 रन पूरा किया मुकेश ने। और अब है नागेश वाडेकर, इसका निक नेम है नागा, लेकिन ये जब बैटिंग करता है ना तो टेनिस बॉल हो, रबर बॉल हो, भागा भागा, जैसे सुई में जाता है धागा, वैसे मैदान के बाहर बॉल भेजता है नागा। शुरुआत इसी की मैं बात कर रहा था। ओम साई बैंड्रा, पहला आक्रामक शॉट जन्नाटेदार, 6 रन। नागा नागेश वाडेकर, व्हाट अ बैटर ही इज। मुझे याद है पिछले साल 15 अगस्त को उन्होंने हमारे भूषण भाई नाका बॉयज के टूर्नामेंट में भी बहुत जबरदस्त बैटिंग की थी। और इस साल तो बारिश के सीजन में नागा और मुकेश दोनों खतरनाक बैटिंग कर रहे हैं। मुकेश गायकर, हरीश मिरपुटे, मेरी जिंदगी में मैंने देखे हुए 2 ऐसे खिलाड़ी जिनको ज्यादा मौका नहीं दिया गया, नहीं तो ये दोनों छा जाते हैं। हरीश मिरपुटे की शादी हो गई है, बिजी है, लेकिन मुकेश गायकर खेल रहा है, अच्छी बात है। 7 रन विदाउट एनी विकेट्स। स्कोर 7। मुकेश और नागेश, स्कोर 7, 102 ये टारगेट है। नागा ने उठा दिया, ये शॉर्ट सिक्सर है भाई, सड़क पे कड़क बेधड़क। स्कोर हो गया 13। आया नागा, टेनिस का बॉल भागा 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 भागा, स्कोर 13। ओम साई बैंड्रा टीम का शक्ति कप से जो मैं परफॉर्मेंस देखते आ रहा हूं, बहुत ही लाजवाब टीम है। कल्ली भाई बागोरिया इनकी ये टीम है और बहुत जबरदस्त विकेट रहता है इनका। विकेट कीपर है वसीम कन्नड़, हाल ही में जिन्होंने एआर रॉयल वॉरियर्स का टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया था, मीरा भाईंदर चैंपियंस ट्रॉफी, आरके मोरवा के भाईंदर के मैदान पर। मुर्दा, मोरवा, राई, ये सब गांव, उत्तन, गोड़देव, बहुत जबरदस्त क्रिकेट है मीरा भाईंदर का।
गायकर ने बराबर से कनेक्ट नहीं किया, रन जरूर मिला है। बॉल गई लॉन्ग ऑन पर। स्कोर धीरे धीरे आगे बढ़ेगा और पहुंचेगा अब 15 पर 15। 1 ओवर 15, यानी कि अब मैच जीतने के लिए अभी भी 87 रन चाहिए। बचे हुए 24 गेंदों में हर बॉल पर चौका मारना पड़ेगा। एवरी बॉल शुड गो आउट ऑफ द पार्क। रन बने हैं पहले ओवर में। नागेश 4 बॉल 13, मुकेश 2 बॉल 2। Four balls remaining, 87 to win. कमेंट्री बॉक्स में चाय का आगमन हो गया है। बहुत बहुत धन्यवाद भरत वाघेला। सुभाष सर के साथ नहीं तो उनसे 3 मीटर दूरी सही चाय साथ में पीने का मौका ऊपर वाले ने दिया। संतोष बंट, सुभाष कोलाप्टे, दिलीप भाई गवस, शैलेश शेड़गे, विक्रांत जाधव। क्रिकेट ने कुछ ऐसे दोस्त दिए जिनको आप भूल नहीं सकते। स्कोर 15। ओम साई बांड्रा, नए ओवर की शुरुआत। सबमरीन बॉल नीची रही, थोड़ा सा संयम खोया था वहां पर। देखिए नागेश तुरंत मुकेश को बताते हुए क्या कर सकते थे। 87 मोर टू विन। इस मैच की विजेता टीम को तुरंत खेलना होगा थाई पैकर्स प्रभा देवी पालकर के सामने। सुररा हो गई शूटर बॉल और इस पर एक रिस्की रन है, लेकिन पूरा किया गया। नागेश वाडेकर जितनी ज्यादा गेंदें खेलेंगे उतना ज्यादा फायदा ओम साई बांड्रा का होगा, ऐसा मुझे लग रहा है। जिस तरह रतन टाटा जितना ज्यादा काम करेंगे टाटा ग्रुप का फायदा होगा, वैसे नागेश वाडेकर जितनी बैटिंग करेंगे उतना फायदा ओम साई बांड्रा का होगा। स्कोर है 16, नागेश 4 बॉल 13। बॉलर है दर्शन। दर्शन का प्रदर्शन अच्छा रहा है 2 गेंदों में, केवल 1 रन। टोटल 16, 86 टू विन। वसीम कन्नड़ फील्डिंग को सजाते हुए एआर रॉयल वॉरियर्स ये टीम के लिए खेलते हैं। वाइड बॉल 17। बॉल हवा में है और कैच आउट का मौका है एंड यस इट्स अ विकेट। बहुत बड़ा विकेट यहां पर। आउट हो गए नागेश वाडेकर और ओम साई बांड्रा की 40% बैटिंग की ताकत को कम कर दिया है इस वक्त। नागेश वाडेकर अकेले बहुत डेंजरस है, पिंटू पार्चा की तरह बहुत डिफरेंट उनका स्टांस है। और एक आसान कैच, विकेट। नया बैटर है यश कोठारी। चाय के भी अपने किस्से और कहानियां हैं। अरबों रुपए का बिजनेस एक कटिंग पर होता है, हीरा बाजार में चले जाए, लाओ भाई जांगड़ा एक कटिंग ऊपर करोड़ों रुपये ना सौदो करी लिए बापू। 17 for 1। बोरीवली में आने के बाद हमारे एक मित्र उर्मेश भाई, इनकी भी याद आती है, उर्मेश शाह। 17 for 1, टारगेट 102, 85 मोर टू विन। बल्ले का मोटा सिरा, बड़ा विकेट, यश 0 पर। और ये विकेट गया है दर्शन के खाते में। दर्शन का सुधरता हुआ प्रदर्शन और ओम साई बांड्रा के लिए दरवाजे बंद होते जा रहे हैं।
प्रणय कोहली ने जो आज पारी खेली है वाकई में काबिल तारीफ। बल्ले का लीडिंग एज और वसीम कन्नड़, इन्होंने कोई गलती नहीं की। समाधान अहीर चाय के चाहने वाले भी लाजवाब है। ये वो दवा है जिसके मरीज बेहिसाब है। पूरा इंडिया चलता है चाय पर। फिर और आजकल तो अमृत तुल्य, मेरे ख्याल से लगभग 60-70 तो अमृत तुल्य है। हमारे मित्र नरेश शर्मा खास खार से पधार चुके हैं। हैट्रिक बॉल पर यहां पर धावा बोल दिया। इन दी आर्क, आउट ऑफ द पार्क। समाधान अहीरकर द्वारा भव्य शुरुआत और स्कोर अब ऊपर जाता हुआ 23 पर 2, 23 for 2। ये ओवर में स्कोर थोड़ा दबा है। दरअसल में 5 ओवर के मैच में मार्जिन ऑफ एरर 0 रहता है। जो बड़ी बड़ी कंपनियां सिक्स सिग्मा प्रोजेक्ट करती है उन्हें पता है। एक और तगड़ा शॉट सड़क पे कड़क। 29 for 2 आफ्टर 2 overs। अब 18 गेंदों में 73 रन चाहिए। टोयोटा जो कंपनी है काइजान और सिक्स सिग्मा प्रोजेक्ट्स करती है, और भी कई कंपनियां करती है। प्रोजेक्ट मैनेजर्स जो हमारे हैं देख रहे हैं वो बता पाएंगे। 1 डिफेक्ट पर मिलियन ऑर्डर, मतलब 10 लाख जब कोई प्रोडक्ट के यूनिट बनेंगे उसमें 1 डिफेक्ट आएगा। आसान नहीं होता। सो दैट्स हाउ यू शुड प्रोड्यूस। 18 बॉल 73। दर्शन, व्हाट अ ग्रेट ओवर। एआर रॉयल वॉरियर्स यानी कि जो इस वक्त ये मैच में एक अलग नाम से खेल रहे हैं और उनका नाम है मुंबई किंग क्रिकेट लाइफ एकेडमी। लाइफ डाल दी है चारकोप में, कांदिवली में, बोरीवली में, बोरीवली में बोरीवली बॉयज, दहीसर में दहीसर बॉयज, भाईंदर में भाईंदर बॉयज, कांदिवली में कांदिवली बॉयज, ये सब में बच गया बंडिया बॉयज। मुकेश गायकर का बहुत बढ़िया शॉट, लेकिन ना ऊंचाई मिली ना दूरी तय कर पाए। कैच आउट होकर वापस लौटे। एक और विकेट ओमसाई बांड्रा। करण ने ये कैच लिया और आउट हो गए मुकेश गायकर। नए बढ़ रहे किशन देवेंद्र, सैंडी एसपी के लिए बहुत साल खेला किशन देवेंद्र। विलियम पार्ले आप चले जाए वेस्ट में तो किशन देवेंद्र, रवि लिंगाला साधना ग्राउंड पर प्रैक्टिस करते हुए मिलेंगे आपको। जूड सैमुअल, बहुत शांत सबब है विलियम पार्ले वेस्ट। हलचल चाहिए तो बोरीवली में आइए, हलचल ही हलचल। यही वो मैदान है जिसने बोरीवली बॉयज का गोल्डन पीरियड देखा। किशन ने बड़ा स्ट्रोक उठाना चाहा था, लेकिन देखिए बॉल की जो हाइट थी ये किशन के लिए आसान नहीं था उसको खेलना। रन जरूर मिल रहे हैं, रनों की डिमांड ज्यादा है, सप्लाई कम है। लोन पे रन और रन पे लोन ये मिलते नहीं है। लोन पर फोन और फोन पर लोन मिल सकता है। You got to score it. नागेश वाडेकर was the prize wicket, क्योंकि उस खिलाड़ी में क्षमता है 6 बॉल 6 सिक्स की, 7 बॉल 7 सिक्स, बट वो आउट हो गए। समाधान अहीरकर को एलबीडब्ल्यू की अपील की गई थी, वहां पर नकार दिया है
अंपायर नासिर ने, और लेग बाय 31 फॉर 3। थोड़ा स्लो खेल होता हुआ इस वक्त 15 बॉल में मैच जीतने के लिए 71 रन चाहिए। 15 balls and 71, 6 लगाने पड़ेंगे। इट्स ओनली सिक्सेस दैट कैन सेव। मंदार गुरव यही स्टेज में 6 लगाते चले गए और इक्वेशन बन गया था नथिंग लेस देन 6। शॉट अच्छा है और 6 रन गिन दिए जाएंगे। जी हाँ, हमारे स्कोरर को भी अब थोड़ा मुस्कुराता हुआ देख रहे हैं क्योंकि स्कोरिंग स्लो हो गई थी। मुंबई का सिक्सर किंग भी कहा गया इसे। हाइट कम फाइट ज्यादा किशन देवेंद्र। 37 फॉर 3, 65 टू विन ऑफ 14 बॉल्स। 14 चेंडू 65 धावा, 14 गेंदे 65 रन, 14 बॉल्स 65 टू विन। ओम साई बैंड्रा को चाहिए मुंबई किंग लाइफ क्रिकेट एकेडमी के सामने। बहुत बढ़िया बॉल, स्लो भी थी और अंदर की जानिब कटी, बेल्स के ऊपर से गई। अब 13 गेंदों का खेल शेष और 65 रनों की जरूरत, हर बॉल पर 5 रन। टाई पैकर्स के कैप्टन आपको कमेंट्री बॉक्स के पास जल्द से जल्द संपर्क करना है। यह मैच समाप्त होने के बाद तुरंत मैच रहेगा। ये टूर्नामेंट में बहुत अच्छा प्रदर्शन रहा है टीमों का। 3 overs 38 फॉर 3, 7 हाफ सेंचुरी इस टूर्नामेंट में हमने देखी। किशन देवेंद्र 4 बॉल 8, समाधान 3 बॉल 12, अमेय 2 ओवर 23 रन 1 विकेट। प्रणय कोहली गेम चेंजर रहे आज। जिस मिजाज में प्रणय कोहली को मुंबई शहर उसकी बॉलिंग के लिए जानता है, लेकिन प्रणय कोहली की बैटिंग को आज आपने देखा और दिल बाग बाग हो गया। नया ओवर करेंगे मुकेश दास। मुकेश दास और राहुल राय ये दो ऐसे क्रिकेटर हैं जिन्होंने बहुत अच्छा सक्सेस हासिल किया। हमारे लकी पाजी, मनीष सिंह, ऐसे कुछ खिलाड़ी है जो मतलब अच्छा खेले अपने करियर में, लेकिन उनको ज्यादा लाइमलाइट नहीं मिल पाई। ऐसा एक खिलाड़ी है मुकेश दास। उठा दिया और 6 रन। किशन देवेंद्र मलाई मार के 6। फोर्टी फॉर 3, चौथा ओवर। जितने 6 मारते जाएंगे उतने काम में आएंगे। नथिंग लेस देन 6। 1,11,111 रुपए पहला इनाम और ट्रॉफी है। दूसरा इनाम 55,555 रुपए और ट्रॉफी। एक सिंगल। $45 for 3। बहुत ही बेहतरीन बॉल मुकेश दास, जिन्होंने दिखाया अपनी गेंदबाजी का क्लास। उनका गेंदों का टप्पा रहा है खास और समाधान हिरकर को कर दिया उन्होंने उदास। 45 for 3। फ्लाइटेड बॉल थी और फ्लाइट ने थोड़ा सा परेशान किया समाधान को। रन जरूर मिलेगा, लेकिन ये लड़ाई अब थोड़ा सा शांत दिखाई देती हुई, क्योंकि हम चौथे ओवर के क्लाइमैक्स की तरफ जा रहे हैं। इसके बाद 1 ओवर का खेल शेष। क्वार्टर फाइनल का मुकाबला शुरू होगा कुछ समय बाद। फुल टॉस बॉल और ये 6 रन। किशन देवेंद्र इस तरह की गेंदों को नहीं छोड़ेंगे। मुकेश दास ने एक बिल्कुल चाय के साथ पॉपकॉर्न दिया था और 6 रन। 8 बॉल 50।
8 balls 50। अब ये थोड़ा मुश्किल है। 8 balls 50, बट जितना करीब जा सके जाना चाहिए। जस्ट 1 ball to go। Single and now it's 6 balls 49 to win। ओवर समाप्त। टाई पैकर्स प्रभा देवी पालघर टीम के कैप्टन यहाँ पर टॉस के लिए आ जाए प्लीज। थैंक यू। जनरल अरुण कुमार वैद्य मैदान की खास बात आप देखें, बहुत बड़ा जॉगिंग ट्रैक है। हमारे दर्शक अपने साथ ही वेफर्स, चिप्स, कोल्ड ड्रिंक्स, पानी लेकर आते हैं। चाय लाते हैं, कॉफ़ी लाते हैं, जल लाते हैं। अब ऑस्ट्रेलिया न्यूजीलैंड वाली फीलिंग तो बोरीवली में दे नहीं सकते, लेकिन पेड़ के नीचे बैठकर जब आप वो वेफर खाते हैं उसका कर कर आवाज आता है। और जलपान। बैडमिंटन स्मैश शॉट, ये किशन देवेंद्र का एक खास शॉट है। बल्ले को रैकेट की तरह इस्तेमाल करना और 1 रन किशन के पास। 5 balls 48 runs। बिग विक्ट्री ऑन कार्ड्स। सलमान और वसीम कन्नड़ एक हाथ से कैच लेते हुए, क्या बात है, आउट हो गए। समाधान हीरगर। 4 बॉल 48 रन चाहिए और ये मैच के ऊपर जीत की मोहर लगाई जा चुकी है। नए बैठ रहे आदित्य दलवी। नरेश चावला एक अलग ही अंदाज में, भाइयों कुछ समय पहले व्हाइट में थे, अब सीधा एक डैशिंग लुक में आ चुके हैं नरेश चावला पापे। और जब वो चलते हैं ना, ऐसा चलते हैं कि यो हनी सिंह और बादशाह भी शर्मा जाए। रफ्तार तो पैर छू ले। नरेश चावला पापे। 4 बॉल 48। बोरीली बॉयज को भी आज याद करेंगे। सुभाष कोलापटे सर, रऊफ खान, राम यादव, सौरभ, योगेश जगताप बज्जी। यहाँ पर स्लॉक स्वीप करने का प्रयास था। बबलू कनौजिया, रजनीश तिवारी, बत्तू। एक्सीलेंट टीम बोरीवली बॉयज। आंख बंद होने से पहले एक ही सपना है, बोरीवली बॉयज, बंडिया बॉयज, दहीसर बॉयज का ट्रायंगुलर सीरीज हो। और मैं बिपिन भाई, सुभाष कोलापटे और बंड से कहूंगा कि ये सीरीज होनी चाहिए एक बार। थ्री बॉल्स 46 रन्स। किशन ने शॉट बहुत बढ़िया खेला है। देखिए उन्होंने हिम्मत नहीं आ रही है। आप मेरी टीम को हरा सकते हो, मेरे जज्बे और जुनून को नहीं। 56 रन। अब ये 6 के जरिए स्कोर हो गया 62। 2 बॉल 40। प्रणय कोहली की पारी लाजवाब रही। गेम चेंजर, एक्स फैक्टर, जो नाम ले लीजिए, प्रणय कोहली। लास्ट बॉल ऑफ द मैच। तो क्वार्टर फाइनल मैच खेला जाएगा इस वक्त टाई पैकर्स और मुंबई किंग क्रिकेट लाइफ एकेडमी के बीच में। दोनों टीमें रेडी रहे इस मैच के बाद। और यहां पर कुछ रन जरूर गिने जाएंगे, लेकिन इट्स अ ह्यूज विक्ट्री। कांग्रेचुलेशंस मुंबई किंग क्रिकेट लाइफ एकेडमी चारकोप, कांग्रेचुलेशंस। और मैन ऑफ द मैच खिलाड़ी है प्रणय कोहली। आइए प्रणय कोहली, आपको स्टेज पर आना है और ये अवार्ड कौशल आचार्य पुरस्कार विजेता सुभाष कोलापटे सर के हाथों